धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात कबूतर देवाणघेवाणीच्या वादातून मित्रानंच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे संपूर्ण साक्री शहरात खळबळ उडाली, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। साक्री शहरातील ओम शांतीनगर परिसरात राहणारा शोएब सईद शेख याचा मृतदेह आरोपी नूर पिंजारी याच्या घराच्या छतावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला। शोएब शेख आणि नूर पिंजारी हे दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र असून दोघांनाही कबूतर पाळण्याचा मोठा छंद होता। दरम्यान कबुतरांची देवाणघेवाण करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला। हा वाद इतका टोकाला गेला की रागाच्या भरात नूर पिंजारी यानं शोएब शेख याच्या पाठीवर आणि छातीवर धारदार शस्त्रानं वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते। या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात आरोपी नूर पिंजारी याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलाय। पुढील तपास साक्री पोलीस करत आहेत। या हत्येमागील नेमकी कारणं आणि घटनाक्रमाचा सखोल तपास सुरू आहे। लालू बट्टी पिंजारी साकरी से इसने शोएब को कॉल करके आप घाटी बुलाया और ऊपर लेके गया। विक्की बट्टू पिंजारी, बट्टू बिलाल पिंजारी, लालू पिंजारी इसने घाट से बुलाया। उन्होंने तीनों ने इसका मर्डर करा। उसका कसूर क्या था ये हमको पूछना था। चाकू से मारे, दांत तोड़ दिए, मुंह में कपड़ा था शोएब के। जब उसको पूछ रहे हैं हम कि क्या हुआ तो ऊपर कोई नहीं है। यही बार बार बिगर माँ बाप का बच्चा था, उसके दादा दादी का सहारा था वो। आज उसके दादा दादी का सहारा कौन बनेगा? उससे यही पूछो, गुना दाखिल करो। तीनों पे गुना दाखिल होने चाहिए। पूरा विनाश भी कर रहे थे। हाँ, पूरा विनाश भी कर रहे थे। पूरा गुना दाखिल होने जब तक के हम यहाँ से डेड बॉडी लेके जाएंगे नहीं। हमको रिसीट होना उनके गुना दाखिल होने की। किसने करा ये सब? ये बट्टू पिंजारी, विक्की बट्टू पिंजारी, लालू बट्टू पिंजारी साकरी से, इस्लामपुरे में से इन्होंने सब सबूत मिटा दिए थे। गली में आके बोल रहे थे हमने कुछ नहीं किया, भील के पोरों ने किया, कोई चोर थे। ये झूठ बोले उन्होंने, सब सबूत मिटा दिए। ये बोलने लगे कि हमने कुछ नहीं किया है, हमने कुछ नहीं किया। आदिवासियों का नाम बदनाम कर रहे, जातिवाद दंगा लगा रहे थे ये। आप कौन है? मैं उसकी पप्पू बोल रही हूँ, लड़के की। आपका नाम क्या है? नसरीन। उसकी टायर के अंदर उसकी बॉडी लेके जा रहे थे, मट्टी दी, टायर भी गायब कर दिले। पुलिस वाले से हमारी इतनी चिंता है कि गाड़ी भी जमा करो और गाड़ी के अंदर क्या सबूत था। सिर्फ इतना तुम इतनी मारते वो है, तुम गाड़ी मालिक को पूछताछ करो। गाड़ी एक भी लड़की को जान नहीं दिए, गाड़ी के अंदर वो गाड़ी भी छुपा दिए। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणी दरम्यान पनवेल इथल्या मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती। गर्दी अनियंत्रित झाल्यानं पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला। पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला। पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही कार्यकर्त्यांनी सहकार्य न केल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। सिंधुदुर्गमध्ये मंत्री नितेश राणे यांनी पेढे भरवत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केले। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, राणे साहेबांचा विजय असो, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्यात। महायुतीची विजयाकडे वाटचाल सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। जालना महानगरपालिकेच्या महापौरपदी वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली। जालना महानगरपालिकेत 65 पैकी 41 जागा जिंकत भाजपनं एक हाती सत्ता मिळवली होती। महापौरपदाचे आरक्षण सोडतीत मागासवर्गीय महिला गटासाठी आरक्षण सुटल्यानं भाजपकडून वंदना मगरे आणि यांचं उपमहापौरपदासाठी तर राजेश राऊत यांचं उपमहापौरपदासाठी नाव निश्चित करण्यात आलं होतं। विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध पार पडली। नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाळ 15 महिन्यांचा असणार आहे। दरम्यान शहर स्वच्छतेवर विशेष भर देणार असल्याचं नवनिर्वाचित महापौर वंदना मगरे यांनी स्पष्ट केलंय। कामाला असून खऱ्या अर्थाने सुरुवात करत आहात, काय वाटतं, काय भावना आहे? भावना ही आहे की सगळे वरिष्ठांचे आभार आहे आणि सर्व जालन्याचा विकास हाच अजेंडा राहील। स्वच्छता आणि गुन्हेगारी यावर प्रमुख लक्ष राहील। रस्ते, नाल्या सगळं याकडे पूर्ण लक्ष आम्ही महापौर आणि उपमहापौर आणि सगळे आमचे नगरसेवक आम्ही पूर्ण जालना जितकं चांगलं करता येईल तेवढा करू। आज दोघांची अधिकृत महापौर आणि उपमहापौर निवड झाली। हो, कशा प्रकारे शहराचा काय फरक काय फरक असा करणार
की रस्ते आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, तो मार्गी लावणार आणि जालन्यामध्ये जी गुन्हेगारी वाढलेली आहे यावर आम्ही परिपूर्ण लक्ष करणार. राज्यात मंगळवारपासून 12वीच्या तर 20 फेब्रुवारीपासून 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात विद्यार्थ्यांना उशीर होऊ नये यासाठी रिक्षा चालकांनी कोणतंही भाडं नाकारू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी रिक्षा चालक मालक संघटनांकडे निवेदनाद्वारे केलंय. ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. अशा परिस्थितीत परीक्षा केंद्र गाठणं परीक्षार्थींसाठी जिकिरीचं ठरणार आहे. सार्वजनिक बस गाड्या वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता असल्यानं अनेक विद्यार्थी आणि पालक परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी रिक्षासारख्या वाहनांचा वापर करतात. त्यामुळे किमान परीक्षा काळात तरी असे प्रकार घडू नयेत. परीक्षार्थींना अपेक्षित परीक्षा केंद्रावर रिक्षा चालकांनी पोहोचवावं असं आवाहन मनोज प्रधान यांनी केलंय. उद्यापासून 12वीच्या परीक्षा बोर्डाच्या लागल्या, तसंच 18 तारखेपासून 10वीच्या परीक्षा आहेत. सर्वात प्रथम म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीसाठी शुभेच्छा देतो. तसंच रिक्षा युनियन्सला एक आपल्या माध्यमातून मी एक विनंती करतो की ह्या परीक्षेच्या दरम्यान कुठल्याही भाड्याला तुम्ही नकारू नका, कारण काय विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचणं फार गरजेचं आहे, त्याच्यात तुम्ही सहभाग घ्या. तसंच सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगेन की जर कुठे उशीर होत असेल, वाहतूक नसेल, तर आम्ही जो नंबर दिलाय त्या नंबरवर फोन करा. आमचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहू पाटील आणि युवक काँग्रेसचे जे आमचे अध्यक्ष अभिजित पवार, त्यांनी सगळ्या प्रभागामध्ये काही गाड्या ठेवलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही वेळेवर पोहोचू शकाल. धन्यवाद. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. रात्री 2:30 वाजता देवीची पूजा पार पडल्यानंतर पहाटे 3 वाजल्यापासून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी उपस्थित आहेत. मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली. मंदिरात फुलांची सुंदर सजावट करण्यात आली. पक्षप्रमुखांनी सांगितल्यानं मी माझा निर्णय घेतला आहे. कुठलाही राजीनामा मी देणार नाही असं प्रवीण तिदमे यांनी सांगितले. उपमहापौर निवडणुकीनंतर शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी बाहेर पडली. 2 दिवस मी पण माझा मोबाईल बंद ठेवला होता. नंतर माझ्या कुटुंबाला त्यांनी फोन केला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की आम्ही तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही, चुकीचा निर्णय घेऊ नका असं सांगितलं. जनतेनं निवडून दिला आहे, चुकीचा निर्णय घेऊ नका, पुढे पक्षात संधी मिळेल. त्यामुळे महानगर प्रमुख आणि नगरसेवक पदाचा कुठलाही राजीनामा देणार नाही असं ते म्हणालेत. हे बघा, आज मी माझ्या दृष्टीने असं म्हणेल की आज माझ्यापेक्षा अनुभवाने, स्वाभिमानाने आणि निश्चित कार्यक्षेत्रात साहेब मोठे आहेत. त्यामुळे साहेबांनी कुठला विचार करून हा निर्णय घेतलाय हे मी सांगू शकत नाही, पण साहेबांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला आज मान्य आहे. तुम्ही जे म्हणतायत ना की आम्ही सिनियर आहोत, आम्ही साहेबांबरोबर आधी आलो, असं असताना तुम्हाला न देता इतरांना ही पद दिलेली आहे, त्यामुळे मग साहेबांनी काहीतरी विचार केला असेल म्हणून तुम्हाला ती पद दिली नाही, त्यांना दिली, असं काहीतरी असेल तरी देखील तुम्ही नाराज आहात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही साहेबांच्या निर्णयाच्या विरोधात आहात? अजिबात नाही. मी मगाशी पण म्हटलं की साहेबांनी जो उपमहापौर दिलेला आहे विलासजी शिंदे, आम्ही निश्चित त्या साहेबांच्या निर्णयाचा आम्ही आदरच करतोय. फक्त आम्हाला अपेक्षित आहे की साहेब येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये पण सगळ्या नगरसेवकांचा विचार करतील. कारण बघा, आमचं एकच म्हणणं होतं की जी काही 5 वर्ष पुढची आहे त्या 5 वर्षामध्ये जर 1 वर्ष संपूर्ण नगरसेवकांना मिळालं, 1.25 वर्षाचा उपमहापौराचा कालावधी केला, गटनेत्याचा कालावधी केला, तर संपूर्ण नगरसेवकांना न्याय मिळतो. ह्या पद्धतीने साहेब आमच्याशी उद्या बोलणार आहे आणि त्या पद्धतीने पुढची आम्ही निश्चित साहेबांकडनं आम्हाला अपेक्षा आहे आणि खात्री पण आहे की साहेब प्रत्येक नगरसेवकाला न्याय निश्चितच देतील. आम्ही सिनियर आहोत पक्षामध्ये, तर देखील जे उशीर आले त्यांना पद दिली, आम्ही कुठे कमी पडलो आहोत यामुळे नाही, निश्चितपणे साहेबांना विचारणा करणं इतपत आम्ही इतके मोठे नाही किंवा आमची ती जबाबदारी पण नाही. निश्चित आम्ही विचारणा साहेबांनी यापुढे पण करणार नाही. नाही, आता उद्या आम्ही त्या विषयावर साहेबांची चर्चा करणार आहोत. हे आमचं म्हणणं झालं, हे आमच्या सगळ्यांचं आमच्याकडनं असं प्रस्ताव दिला जाणार आहे की साहेब सगळ्या नगरसेवकांना न्याय मिळण्यासाठी आपण अशा पद्धतीने विचार केला तर बरं होईल, असं आम्ही प्रस्ताव उद्या साहेबांना आमच्या वतीने देणार आहे. आता साहेबांनी मी मगाशी पण म्हटलं की साहेबांनी आम्हाला उद्या सांगितलं की बाबा हर्षदा, तुम्हाला काही पद मिळू शकत नाहीये, तुम्ही काम करा. तर निश्चितपणे हा साहेबांचा आदेश म्हणून आम्ही काम करू, पण तो साहेबांचा आदेश असायला हवा. तुम्हाला पद मिळावं तुम्हाला काय वाटतं, कुठल्या आधारावर तुम्हाला पद दिलं पाहिजे?
हे बघा, ज्यावेळेस साहेबांनी हा सगळा उठाव केला त्यावेळेस निश्चितपणे आम्ही साहेबांच्या सोबत होतो आणि मला असं वाटतं की संपूर्ण नाशिक शहरामध्ये 2 शिवसेनेचे संपूर्ण पॅनल निवडून आलेले आहेत. त्यात माझा देखील प्रभाग आहे की आम्ही संपूर्ण 4 सीट शिवसेनेचे निवडून आलेलो आहोत. निश्चितपणाने साहेबांनी जो काही आम्हाला विकास निधी दिला त्या माध्यमातून 4 सीट निवडून यायला आम्हाला यश मिळालेलं आहे. त्यामुळे साहेबांनी हा विचार करावा आणि दुसरी टर्म आहे आणि राहिला अनुभवाची गोष्ट, तर मला असं वाटतं की जोपर्यंत कुठली जबाबदारी येत नाही तोपर्यंत अनुभव येत नाही. त्यामुळे साहेब निश्चित ह्या गोष्टीचा विचार करतात. निधी पक्षाचा आहे, कामं पक्षाच्या माध्यमातून झालेले आहे. व्यक्तिगत त्यांनी प्रश्न विचारला की व्यक्तिगत मूल्यमापन पक्षासाठी योगदान असं काय की त्यातून तुम्ही पदावर दावा करू शकता? युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून उत्तर महाराष्ट्रभर मला जबाबदारी दिली होती साहेबांनी काम करण्याची आणि त्या अनुषंगातून आपण पक्षाची बरीच संघटना बांधलेली आहे. त्याचा सगळा लेखा आढावा डॉक्टर श्रीकांत शिंदेकडे आम्ही नेहमी देतच असतो. तर त्या सगळ्या माध्यमातून आणि नाशिक महानगरपालिकेत आता ही दुसरी टर्म असल्यामुळे निश्चितपणे या सगळ्याचा विचार व्हायला हवा. आम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी प्लस संघटनात्मक काम केलेलं आहे. त्यामुळे मला असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस सार्वजनिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ठाण्यातील किसननगर विभागात साजरा करण्यात आला. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस 9 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याची माहिती एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली. तरीही एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाण्यातील किसननगर विभागात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. एकनाथ शिंदे यांचे धाकटे बंधू आणि नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी रक्ताचा तुटवडा भासणाऱ्या रुग्णांना मदत व्हावी या उद्देशानं एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे, परंतु त्यांनी सांगितलं आहे की मी वाढदिवस साजरा केला कारण ज्या पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुढे त्यांनी वाढदिवस कॅन्सल केला. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने सार्वजनिक उपक्रमाने ब्लड डोनेशन करून पुढे दिली त्यांना जे आहे ते वाढदिवस साजरा काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीने सर्व उपक्रम साजरे? सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवस त्यांनी कॅन्सल केलेला आहे ह्या निमित्त की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचं अपघाती निधन झाल्यामुळे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढदिवस कोणी साजरा करत नाही. पण आव्हान आमच्या याच्यासाठी केले की सामाजिक जे कार्यक्रम आहेत, रक्तदान शिबिर असो, सप्ताह असो, लोकांच्या अडीअडचणीच्या जे काही उपयोगी पडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या माध्यमातून आमच्या शिवसेनेच्या आव्हानाच्या दृष्टिकोनातून त्याच्या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. राज्यामध्ये ज्या पद्धतीने रक्ताचा तुटवडा मोठा काळ निर्माण झालेला आहे त्यामुळेच कुठेतरी तुम्ही सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून रक्ताचा तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न करायला? नक्कीच आम्ही प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवतो आणि मोठ्या प्रमाणात शिंदे साहेबांना जर तुटवडा वाटला तर पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही एक कॅम्प ठेवतो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. ते तुम्ही पाहिलेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही शिवसेना शाखा किसननगर नंबर 2 ही इथून शाखा प्रमुख साहेब झालेले आहेत. त्या माध्यमातून इथे रक्तदान शिबिर ठेवलं गेलेलं आहे. श्री संत गजानन महाराजांची तपोभूमी असलेल्या इगतपुरी तालुक्यातील पंपा सरोवर इथं रविवारी गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रकट दिनानिमित्त सकाळी 8 वाजता संतपूजन, अभिषेक आणि जप यागाचं आयोजन करण्यात आलं. त्यानंतर आरती आणि महापूजा पार पडली. दुपारी 11 वाजल्यापासून महाप्रसादाला सुरुवात झाली. यावेळी राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी गजानन महाराजांच्या तपश्चर्या स्थळाचं दर्शन घेतलं. सकाळपासूनच भाविक आणि साधकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.